सर्वात आधी तुम्हाला आपल्या CRS साईटला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल आणि तुम्हाला जी माहिती द्यायची आहे, जी तुम्हाला जिल्हा स्तरावर CO सरांच्या ऑफिसला जी माहिती पाठवायची आहे, ती या शीटमध्ये तुम्हाला पाठवायची आहे आणि ही शीट मी तुम्हाला ग्रुपला शेअर केली आहे. आता बघा याच्यामध्ये 2 अहवाल आहेत. एक जन्म नोंदणी तपासणी अहवाल आणि मृत्यू नोंदणी तपासणी अहवाल. इथं तुमचा तालुका टाकायचा. त्यानंतर ग्रामपंचायतची नावं. आता इथं ग्रामपंचायतचं नाव येईल. या ग्रामपंचायतमध्ये इथं तुमचं ग्रामपंचायतचं नाव. या ग्रामपंचायत अंतर्गत जी महसूल गावं असेल, तर ते महसूल गावाचं येईल. इथं नाव येईल आणि तुम्हाला CO सरांनी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाची माहिती द्यायची आहे. आता तुमच्या ग्रामपंचायतचे नाव हिवरी असेल. हिवरी. आता महसूल गाव जे असेल, आता हिवरीच असेल सपोज. तर तर इथं आपल्याला वर्ष 2025 मध्ये रजिस्टरवर किती नोंदी आहे, 1 जानेवारी आतापर्यंत, तर त्या लिहायच्या. आणि ऑफलाईन काही प्रमाणपत्र दिले का अजून, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी शक्यता असू शकते. तर 1-2 काय जे प्रमाणपत्र दिलं असेल किंवा CRS व्यतिरिक्त आता कोणी सर्व्हिस प्लस वगैरे काय दिलं आहे का, तर त्याची संख्या टाकायची आहे इथं. सपोज काय जे असेल ते 1, 10, 12 जे असतील ते तुमच्या रजिस्टरवर तुम्हाला दिसेल. नंतर CRS प्रणालीवर दिलेल्या प्रमाणपत्र. आता हे कसं तुम्ही काढणार CRS प्रणालीवर? त्याच्यासाठी आपण जिथे लॉग इन केलंय त्याच्यामध्ये बघा, इथं रिपोर्ट्समध्ये आता आपण जन्माचा अहवाल भरतोय तर बर्थ रिपोर्ट. याच्यामध्ये पहिलंच क्लिक करायचं B1. ठीक आहे. आता इथं 25चं सर्च करायचं आहे आपल्याला. तर 2025 इथं सिलेक्ट करायचं. जानेवारी 1 पासून शेवटच्या तारखेपर्यंत, म्हणजे 18 तारखेपर्यंत, 18/12/25 हे 25चं. ठीक आहे. चालू तारखेपर्यंत, कालच्या तारखेपर्यंत आपण सर्च करणार आहोत इथं. आता या ठिकाणी बर्थ बाय प्लेस ऑफ ऑकरन्सचा हा रिपोर्ट आहे B1. तर इथं बघा, सर्व मेल फिमेलचा जो टोटल काउंट आहे हा इथं 699 आहे. तर आता हा आपण 699 CRS वर जे दिलेले आहेत ते या कालावधीत हे इथं दिसतात B1 मध्ये. तर मी तो इथं लिहिणार 699. ठीक आहे. आता वर्ष 2025च्या ओल्ड बर्थ डिजिटेशन रिपोर्ट मधील जन्मसंख्या. आता बघा, तुम्हाला डेप्युटी CO साहेबांनी जे पाठवली आहे त्याच्यामध्ये पण हे आहे. पण आपल्याला एक क्रॉस विथ ते माहिती बरोबर आहे की नाही हे आपल्याला कुठं कळेल? आपल्या CRS लाच कळेल. तर इथं बघा, इथं रिपोर्ट्स मध्ये यायचं. इथं आहे डिजिटायझेशन रिपोर्ट. त्याच्यामध्ये ओल्ड बर्थ डिजिटाइज थ्रू पोर्टल. ठीक आहे. इथं तुम्ही क्लिक करणार. इथं तारीख टाकायची 25 ची, चालू वर्षाची. जानेवारी 1 पासून 1/25 ते 18/12/25 आणि इथं रिपोर्ट करायचं, व्ह्यू रिपोर्ट. ठीक आहे. आता इथं किती दिसत आहे? 0. 0 संख्या दिसत आहे. पुन्हा आपण इथे येईल. 0 आणि वर्ष 2025 साठी प्रत्यक्षात नोंदीची ऑनलाईन नोंदणी केलेली संख्या. तर इथं त्यांनी केलंच नाही तर 0. आता ही 2 टॅब कशासाठी घेतलाय आपण? आता जे आपली घटना झाली आहे शेंदूर सनीची, तर तिथं 2025 मध्ये ही आकडेवारी दिसत आहे 27,397. बरोबर. आणि या वर्षात आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली तर ते म्हणते की आम्ही ऑनलाईन केलंच नाही. तर पण हे इथं पोर्टलला दिसत आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला लिहायचं. आता उमरखेड मधलं गाव आहे तिथं दिसत आहे 6,000. पण प्रत्यक्षात त्यांनी जेव्हा चेक करत आहे तेव्हा त्यांना एक 4-5च प्रमाणपत्र दिसत आहे आणि जे की त्यांच्या गावचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती याच्यामध्ये भरायची आहे. आता सपोज इथं जर जे काही तुमची माहिती असेल ह्याच्यावरनं इथं शहरामध्ये तुमच्या नॉलेजवर जे तुम्हाला काही वाटत असेल कशामुळे काय, तर इथं तेवढी माहिती लिहायची आहे. आता या केसमध्ये जर सपोज वर्षाच्या बर्थच्या ओल्ड बर्थ डिजिटायझेशन रिपोर्ट मध्ये एवढ्या जर एंट्री दिसत आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात दिलेलंच नसेल,
तर मग या केसमध्ये हे याचं तपासणी झाली पाहिजे, की हे कोणी केलं. जर समजा इथं आकडेवारी असेल 50 आणि तुम्ही पण प्रत्यक्षात 50 दिलेलं असेल, तर मग ह्याच्यात एन्क्वायरीची काही विषय नाही. आता सपोज एखादं ग्रामपंचायत छोटं असेल, तिथं बा 200 आकडे दिसत आहे किंवा गाव एकदम छोटं आहे, 100 दिसत आहे, तर तेव्हा तुम्हाला थोडं तपासणी करायची गरज आहे. असं काही तुम्हाला संशयास्पद वाटलं, आता सपोज इथं दिसत आहे तुम्हाला गावाची लोकसंख्या खूप कमी आहे तुमच्या आणि इथं तुम्हाला 400 दिसत आहेत. ओल्ड डिजिटायझेशन रिपोर्टमध्ये इथं सपोज ही तुम्हाला इथं फिगर जर 400 दिसत असेल, तर तुम्हाला काय करायचं, एक वेळ बर्थ रजिस्टर इथं जायचंय, बर्थ रजिस्टरला, आणि तिथं त्या वर्षाच्या जो आधी पिरियड टाकला त्याच पिरियडमध्ये आपल्याला पुन्हा सर्च करायचं आहे, की कुठल्या एंट्रीज झाल्या बर्थ रजिस्टरमध्ये. तर आता इथं बघा 699 एंट्री झाल्या. ठीक आहे. तर आता आपल्याला समजतं, सचिवाला सर्व कळते किंवा तिथल्या जो कर्मचारी आहे त्याला विचारायचं, की हे तुझ्याच गावातले लोक आहेत का वगैरे असं. या प्रकारे तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि माहिती भरायची. आता तुम्हाला सिंधू सनेचा विषय सांगतो. तिथं काय दिसायचं, जेव्हा सीआरएस प्रणालीवर दिलेली संख्या तिथं एकच यायची. तिथं संख्या येत होती एक, आणि इथं दिसत होते 27,397. बरोबर. तर काहीतरी चुकीचं होत आहे म्हणजे. तर त्यामुळे ते आपण व्हेरीफाय केलं आणि त्यांनी प्रत्यक्षात दिलेले 0 होते ओल्ड टॅबचा यूज करून. तर हे थोडं संशयास्पद असल्यामुळे आता बाकी ठिकाणी जर असं कुठं आढळत असेल, तर तुम्ही ते बघा आणि त्या जे तुम्हाला सांगितलं बर्थ रजिस्टरमध्ये जाऊन, तर ह्या एंट्री इथं बघायच्या. ह्याच्यात काही थोडं डाऊटफुल वाटतंय का? आणि डाऊटफुल जर वाटत असेल तर बीडीओ स्तरावरून जिल्हा स्तरावर कळवायचं आहे, डिप्टी सीओ साहेबांकडे. तर अ, असा हा क्रम आहे आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला मृत्यूचं पण तपासणी करायची आहे. ठीक आहे. आता हे आपण 25चं केलं. तसंच सेम 24चं पण आपल्याला सर्च करायचं आहे. 24, 23, 22, 21. आता एक वेळ मी तुम्हाला मृत्यूचं करून दाखवतो. इथं होमला येणार तुम्ही. आता सुरुवातीला काय लिहायचं इथं? गावाचं नाव तुम्ही लिहिणार, महसूल गावाचं लिहिणार, वर्ष. आता वर्ष 25 साठी रजिस्टरमध्ये किती मृत्यूच्या नोंदी झाल्या ते लिहिणार. इथं मृत्यूच्या नोंदी लिहायच्या आहे. प्लस तुम्ही ऑफलाईन किती प्रमाणपत्र दिले हे तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी डेटाबेस असेल किंवा तुम्ही रजिस्टरवर नोट केलं असेल तर त्याच्यावरनं लिहायचं. आता पुढे सीआरएस प्रणालीवर दिलेले प्रमाणपत्र. आता सीआरएस वर तुम्ही जे दिले ते कसे निघणार? तर इथं रिपोर्ट्समध्ये जायचं, डेथ रिपोर्ट. इथलं प्लेस ऑफ ऑकरन्स ज्या ठिकाणी झालाय तर तोच सिलेक्ट करायचा. आणि आता 25 ची तारीख, 1 जानेवारी 25. ठीक आहे. हां. आता हे मुलांचं हॉस्पिटल असल्यामुळे डेथ होत नाही, लेडीज हॉस्पिटल आहे. तर तुमच्या इथं बऱ्यापैकी हा आकडा असेल. तर यातला कुठला घ्यायचा आहे? टोटल मधला घ्यायचा आहे. ठीक आहे. टोटल मधला घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता इथं इथं बघा पुढे टॅब आहे. 2025च्या ओल्ड बर्थ डिजिटेशन रिपोर्ट मधील मृत्यूची संख्या. तर हे कसं निघणार? इथं रिपोर्ट्समध्येच डिजिटायझेशन रिपोर्ट आहे. ओल्ड डेट रजिस्ट्रेशन डिजिटायझेशन रिपोर्ट आहे. ओल्ड डेट डिजिटाइज टू एपीआय पोर्टल. तर इथं सेम तारीख, जानेवारी 1 ती डिसेंबर. इथं 0 आहे. इथं 0 आहे. आता प्रत्यक्षात दिलेलं पण 0च असेल. ठीक आहे. आता इथं काय शेतात एक पण संदिग्ध आढळलं नाही, असं शेदा लिहिता येईल. अशा प्रकारे तुम्हाला सर्व साठी चेक करायचं. आता बघा, तुम्हाला हे जे हा जो कॉलम आहे
ओल्ड बर्थ डिजिटेशन रिपोर्ट हा 25 साठीच आपल्याला दिसते आणि इथं 2025 साठी प्रत्यक्षात जुन्या नोंदीची ऑनलाईन नोंदणी केलेली संख्या. तर मग ते तुम्ही प्रत्यक्षात जे केली आहे ते लिहायची. ठीक आहे. आणि ह्याच्याबाबत काय तुम्हाला जे वाटते ते इथं शेऱ्यामध्ये लिहायचं आहे. खाली सचिवांची सही घ्यायची आहे आणि तालुक्याला तो रिपोर्ट पाठवायचा. तो कंपाईल केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये सर्वच माहिती दिली आहे आपण. तर याप्रमाणे कारवाई करायची आहे आणि रिपोर्ट तालुक्याला पाठवायचा आहे. ठीक आहे. थँक यू.